जीवाच्या आकांताने रडणाऱ्या आणि ओरडणाऱ्या या आजीला एकदा बघा. पोलीस आम्ही काय करणार? काय नाव तुमचं? ज्ञानदेव लोखंडे. कुठलचे? मानदेव. पोलीस म्हणे आम्ही काय करायचं? किती मोठी पोत होती मावशी? किती मोठी होती पोत? कोणत्या गाडीतून गेली? कोणत्या गाडीतून? जालना बस स्टँडहून. इथं पोलीस नाही कोणी होते का? येऊन गेले का? कोणत्या गावची आहे तुम्ही? कोणतं का? मानदेळगाव. तुम्ही त्यांच्यासोबत आहे का? मग तुम्ही दोघं जण काय करत बसले? त्यांच्या गळ्यातून एवढी पदर असा होता का डोक्यावर? अरे अशी बसली असेल तू? नाही बसमधून गेली. बसमध्ये बसमधून गेली. पदर असा होता का डोक्यावर? बरोबर मार देतो. असं रडणं बघून मी देखील हैराण झालो आणि मी यांच्या जवळ जाऊन विचारलं, काय झालं, का रडत आहात? तेव्हा यांनी सांगितलं की यांच्या गळ्यातील गंठण कुणीतरी बसमध्ये चढत असताना ओढून घेतलं. ही घटना आहे जालना बसस्टँडची. जालना बसस्टँडवर हे पती पत्नी मानदेळगाव येथील असून ते कुठे बाहेरगावी चालले होते. बसमध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून घेतली आणि यांच्या जेव्हा हे लक्षात आलं तोपर्यंत तो फरार झाला होता. या सोन्याची पोत जी यांनी कुठल्या काळामध्ये थोडे थोडे पैसे जमा करून शेतामध्ये काम करून काबाड कष्ट करून घेतली असेल, ती आज काही सेकंदामध्ये गायब झाली आणि ती मिळावी याकरता त्या आकांताने रडत होत्या. आपल्या पतीला देखील त्या घालून पाडून बोलत होत्या. त्यावेळेस माझी नजर बसस्टँडवरील पोलिसांना शोधत होती. मी तिथे बराच फिरलो पण पोलीस काही मिळाले नाही. मी या दाम्पत्याला म्हणालो, तुम्ही वेळ न घालवता सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये जा आणि कंप्लेंट करा.